धूम्र ज्येष्ठ बंधू जांबवंता त्या शिरणी कुंभे गांजिता नाही अंगदासी रक्षिता तेने जांबवंता कोपाला पुंडलिकावृत हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान महाराज की जय। या ठिकाणी युद्धाचा असणारा प्रसंग आहे। असणारा अंगद आणि त्याचे असणारे दोन असणारे नातेवाईक दोन मैंद अशा प्रकारची काही वानरं पडली त्यावेळेस तो असणारा युद्धाला आलेला आहे। त्यांना तो असणारा काही राक्षस मारून भयंकर मोठा पराक्रम गाजवला आणि गाजवल्यानंतर काय झालं की तो स्वतः अंगदाला असणारे 3 बाण लागून 4था बाण लागला त्यावेळेस तो असणारा घायल पडलेला आहे आणि त्याला असणारा तो कुंभ आणि लंकेला घेऊन जाऊ असा विचार करीत असताना काय घडलं की म्हणले दुर्मक्ष नावाचा असणारा जांबवंताचा भाऊ आहे आणि तो उड्डाण घेऊन या ठिकाणी आलेला आहे। आल्यानंतर तो असणारा पर्वत हातात घेऊन आलेला आहे पण या ठिकाणी असणारं कुंभानं त्याच्यावर बाण जोडून त्याला आकाशामध्ये वाऱ्यानं उडवलं गेलं असं म्हणतात। चला जांबवंत निघे आपण सवे निघाला सुशेन वेगदर्शी वानर जान करावयारन चालिला। या ठिकाणी काय झालेलं आहे की असणारा समजा असणारा तो या ठिकाणी असणारा सुशेन जांबवंतानं आपला भाऊ या ठिकाणी आकाशात उडवलं हे पाहिल्यानंतर तो लगेच आणि म्हणले त्या असणाऱ्या मदतीला ज्यावेळेस निघला ज्यावेळेस निघला त्यावेळेस म्हणले काय केलं की त्या असणारं जांबवंताला त्याला कैवार घेण्यासाठी निघले त्यावेळेस त्याच्या असणाऱ्या सुसेनही संगतीला आलेला आहे आणि सुसेन आल्यानंतर या असणाऱ्या कुंभानं वर्षाव करून ती आलेली मंडळी आणि रस्त्यात अडवली गेली आणि म्हणले त्यांचाही पुढे येण्याचा आणि म्हणले तोने मार्गामध्ये अडथळा निर्माण केलेला आहे असं म्हणतात। येता देखोनी वानरासी कुंभवीर रणाभिनिवेशी बाणी कुटले कंपी मार्गासी अंगदापासी ओ नेंदी। या असणाऱ्या सुसेन आणि असणारा तो असणारा जांबवंत काय वानरसेना त्या सैन्यामध्ये सामील आणि म्हणले अंगदाला सोडवायला येऊ लागली त्यावेळेस म्हणले त्यांना असणारा त्यांचा रस्ता बाणानं अडवला त्यांना पुढे येता येईना त्यावेळेस असणारा त्या ठिकाणी काय घडलं म्हणतात। चला वर्षोनिया शरोग कंपी प्रताप केला मोग बाणी खिळिले सर्वांग रणोद्योग चालेना। या ठिकाणी असणारा वानर सेनेचा आणि म्हणले त्या ठिकाणी अगदी म्हणले काय करावं हे त्यांना कळना सूचना असणारा बाणाचा वर्षाव प्रजन्याच्या धारा कमी पडत असताना असं असणारं वानर सेनेवर आणि तो कुंभ आणि बाण सोडू लागलेला आहे पुढे यायला आणि मागायला वीरांना जागा मिळाला तो येऊ देना असं या ठिकाणी युद्धाचा असा घनघोर असं युद्ध या ठिकाणी चालू झालेलं आहे असं म्हणतात। जेविका वायू आकाशासी तोडोनी ने मेघ जलासी तेवी कुंभे वानरासी बाणाभिनेवेसी वारिले। वारा ज्याप्रमाणे ढग किती आले तरी पावसाला पुढे येऊ देत नाही तसं म्हणले असणाऱ्या या कुंभानं काय केलं की म्हणले ही असणारा वानर सेना आणि अंगदाजवळ येऊ देना असा त्यांना रोखून अगदी सैन्य धरलेलं आहे आणि प्रत्येकाला बाण खडजरू लागलेले आहेत असं असणारं कुंभानं आणि भयंकर अशा प्रकारचा पराक्रम गाजवला म्हणतात। अंगद धरिला राजकुमार रणी उठला हाहाकार ते देखून या सुग्रीव वीर कोपे दूरधर चालिला। वानर निष्पंत झालेला आहे वानराला म्हणजे त्या ठिकाणी काय पराक्रम गाजवित वेळेवर असणारे शर आणि कुंभ सोडतो आणि म्हणले पुन्हा आता काय झालंय की ते असणारा प्रकार आणि असणाऱ्या सुग्रीवानं पाहिला आणि सुग्रीवानं पाहिल्यानंतर राजा सुग्रीव आता अंगदाची कशा प्रकारे सुटका करतो आपण पुढच्या वेळेमध्ये पाहू।
सांडोनी कुंभवान मार्गासी अलक्ष उडोनी आकाशी सुग्रीव आदळला अंगेसी अंगद पाठीसी घालोनी. हो, अंगदाची सोडवण करण्यासाठी आणि म्हणजे एका असणाऱ्या दिशेनं तो असणारा बाण सोडतो, पण दुसऱ्या दिशेनं आकाशात अचानक उडी असणाऱ्या सुग्रीवाने घेतलेले आहे. आणि ज्या ठिकाणी असणारा तो अंगद आणि त्याला समजा मूर्छित पडलेला आहे त्या ठिकाणी आणि कुंभाच्या समोर अंगदानं राजा सुग्रीवानं उडी मारून त्या ठिकाणी आलेला आहे असं म्हणतात. सुग्रीवे घालोनी उडी कुंभाचे धनुष्य आसुडी रांगे मोडूनी कडाडी आदळला प्रोडी अंगेसी. हो, त्या असणारा आणि सुग्रीव राजा आल्यानंतर त्यानं काय केलं, कुंभाच्या समोर उभा राहिला बरोबर ज्या असणाऱ्या धनुष्य बाणाच्या दोनावर वाढणारी सेना त्यांना थांबविलेली होती ते असणाऱ्या राजा सुग्रीवानं आणि त्याच्या हातातलं हिसकावून घेतलं आणि त्याचे 2 तुकडे केले. ते असणारे धनुष्य मोडलं गेलं म्हणतात. जैसे इंद्र चापाकाशी तैसे धनुष्य कुंभापासी सुग्रीवे मोडूनी हवेसी काय त्यासी बोलत. या ठिकाणी म्हणजे असणारा इंद्रदेवाजवळ एक मोठा चाप होता, धनुष्य बाण होता आणि त्यामध्ये तो असणारा इंद्र राजा आणि म्हणजे स्वर्गाचं रक्षण करीत होता तसला असणारा चाप कुंभापाशी आहे आणि तो असणारा चाप राजा सुग्रीवानं मोडून त्याचं 2 तुकडे केले असं म्हणतात. त्वा घेऊन धनुष्यबाण रणी त्रासिले वानरगण ते म्या चाप बघिल्या जाण आता अंगवन तुझ केची. हो, असणाऱ्या राजा सुग्रीव बोलू लागला की बाबा म्हणजे या बाणानं तू म्हणले माझ्या वानरसेनेला भयंकर त्रास दिलास, म्हणले प्रत्येकाला हे असणारं बाण तुझं खर्चलं, हा बाण आता मी तुला मोडून 2 तुकडे केलेले आहेत, मग आता तुझ्याकडे काय सामर्थ्य आहे आता मला दाखव असा राजा सुग्रीव आणि त्या असणारा कुंभाला बोलू लागला म्हणतात. भग्न शृंग वृषभासी जेवी न करावे संग्रामासी तेवी बघिल्या चापासी प्रोढी युद्धासी तुझ कैची. आता या ठिकाणी साधं शेतकऱ्याचं उदाहरण आलेलं आहे. या ठिकाणी सांगितलं म्हणजे बैल मारतो पण त्याला 2 शिंग असतात आणि म्हणलं ती शिंग जर मोडल्यानंतर बैल मारणार का नाही, तसं म्हणलं तुझ्या धनुष्य बाणाचं मी बैलाच्या शिंगासारखं त्याचे 2 तुकडे केलेले आहेत. तू आता म्हणले या असणाऱ्या धनुष्यावर तुम्हाला या असणाऱ्या वानरेला हार पत्करायला लावली तर म्हणले तो मोडलेला आहे, आता तुझ्याकडे काय अंगवण आहे असा राजा सुग्रीव विचारू लागला म्हणतात. आजवरी म्यारणी वीर मारिला नाही कोणी प्रथम करी तुझी बोहनी पुढे वीर श्रेणी मारावया. राजा सुग्रीव बोलू लागला की म्हणले मी आजपर्यंत युद्ध चालू आहे हे नुसतं लांबून पाहतो, मी रणाच्या ठिकाणी आणखी आलो नव्हतो, परंतु आज तुझी या ठिकाणी भवानी करणार, कारण म्हणले मला पुढं असणारं मोठमोठं आणि असणारे युद्ध निशाचर मारायचे आहेत, मोठमोठे असणारे वैरी मारायचे आहेत, म्हणून म्हणले आता तू असणाऱ्या भवानीला आलेलं गिऱ्हाईक सोडायचं नाही. म्हणून त्या कुंभाला राजा सुग्रीव काय करू लागला म्हणतात. ऐसे सुग्रीवाचे उत्तरी कुंभासी कोपाला भारी कापे मुष्ट उरावरी वज्र प्रहारी हानी. या ठिकाणी काय झालं की लगेच असणारं म्हणले भयंकर राग असणारा कुंभाला आलेला आहे धनुष्य मोडल्यानंतर आणि मग म्हणले आता काय इलाज आहे. असणारा सुग्रीव पुढे उभा राहिलेला आहे, त्यांना असणारी मूठ उगारली आणि राजा सुग्रीवाच्या असणाऱ्या म्हणले छातीवर मारली, त्यावेळेस ती असणारी मूठ कुठवर उठली. आता आपण पुढे होईत ऐकू. फोडोनी देहाची चर्मासी मुष्ट पावली असती पासी भेदुनी अंगीच्या वर्मासी अति अवेशी हानिता. असणाऱ्या कुंभाने जी असणारी सुग्रीवाला मूठ मारली म्हणतात छातीत, तिनं म्हणले कातड तोडलं, मौस तोडलं आणि ती हराला जाऊन पोहोचली आणि तो असणारा सुग्रीव रक्ता बोंबा एका बुक्कीनं आणि कुंभाने केलेला आहे असं म्हणतात. एवढी कुंभाची मुष्टी सुग्रीवे नेले तृणासाठी अशुद्ध डवरला जग जेटी
रणसंतुष्टी डुलत. एवढी असणारी बुक्की लागली म्हणतात की असणाऱ्या छातीमधून त्याच्या भरभर असं रक्त वाहू लागलेलं आहे. तरी ती असणारी बुक्की त्याला अगदी म्हणले गवताची काडी लागावी किंवा पाचोळ अंगाला लागावा असा असणारा सुग्रीवाला वाटलेला आहे. त्या बुक्कीचं त्याला काय झालेलं नाही, तो मूर्छितही पडलेला नाही आणि चलनालाही विसरलेला नाही, असा शुद्धीवर असणारा. आणि राजा सुग्रीव काय करू लागा म्हणतात, जैसा गेरू का मिळवे मेरू का वळवांगी सागरू अशुद्धे डरवरला वानरू रणी परम शोभत. वानर स्वर असणारा म्हणले वानराचा असणारा राजा सुग्रीव जसा असणारा म्हणले डोंगरा काऊचा असतो. लांबून पाहिल्यानंतर डोंगराच्या कड्याच्या कावा कशा दिसतात लाल, अशा प्रकारचा राजा सुग्रीव आणि रक्ताने लाल बुंद झालेला आहे. आणि पुन्हा तो काय करू लागला म्हणतात, कुंभ महाबळीवीर मुष्टी हानिता निष्ठुर दंड येना सुग्रीव वीर वानरेश्वर प्रतापी. भयंकर असा राजा सुग्रीव प्रतापी आहे. एवढी असणारी मूठ असणाऱ्या कुंभांना मारली तरी म्हणले तो डरमळत नाही, बेतही नाही, त्याला मूर्छना येत नाही. एवढा म्हणले असणाऱ्या त्या काऊच्या ढेगाऱ्यासारखं सारस याचा अंग रक्ताने भिजलेलं आहे असं म्हणतात. सुग्रीवे वळुनी वज्रमुष्टी कुंभास हानिता उठाउटी फोडूनी मस्तकाची कवटी पाडीला सृष्टी निष्प्राण. पण अशा अवस्थेमध्ये राजा सुग्रीव त्यानं आपल्या हाताची मूठ वळवली आणि त्या असणाऱ्या राक्षसाकडे सरसावलेला आहे त्या असणाऱ्या कुंभाकडे. आणि सरसावून लगेच म्हणले कपाळात ज्यावेळेस बुकी मारली तेव्हाच त्या असणाऱ्या डोक्याचं कुलूप त्यानं तोडणं म्हणले दोन भांग असणाऱ्या त्या असणाऱ्या कुंभाचं आणि डोसका असणाऱ्या सुग्रीवाच्या बुक्कीने झालं म्हणतात. कुंभ पडिला महावीर विजय झाला वानरेश्वर वानर करीती जे जयकार नामे अंबर गरजत. ज्यावेळेस असणारा कुंभ एका बुक्कीला असणारा त्याच्या असणाऱ्या डोक्याचं दोन तुकडं सुग्रीवानं उडविल्याबरोबर संपूर्ण वानर सेना प्रभू रामचंद्र भगवान की जय अशा प्रकारची गर्जना करू लागली. आणि म्हणले राजा सुग्रीवाला आणि विजय झाला असं म्हणतात. स्वय उठोनी श्री रघुनाथ आलिंगिला वानरनाथ सुग्रीव होनी लज्जान्वित काय बोलत ते का. प्रभू रामचंद्र उठले आणि त्या असणारं कुंभक जमिनीवर कोसळलेलं आहे. हे पाहिल्यानंतर सुग्रीवाकडे आले आणि सुग्रीवाला त्या असणारं प्रभू रामचंद्र काय बोलतात त्यावेळेस की त्या असणाऱ्या राजा सुग्रीवाला राज वाटू लागली. प्रभू रामचंद्र ज्यावेळेस असणारं सुग्रीवाचा असणारे स्तुती करू लागले, काही बोलू लागले त्यावेळेस असणारा आणि राजा सुग्रीवाला लाज वाटू लागली म्हणतात. चला कुंभ कायसे बापुडे रणी मारिले म्या किडे ते यश मिळू तुझ पुढे हे तव कुडे मज लागे. प्रभू रामचंद्र त्यानं सांगितलं नाही मी असणाऱ्या एका बुकीमध्ये मारलं म्हणून. त्याला लाज वाटली की म्हणलं प्रभू रामचंद्र मी आज एक लहानसं किडू मारलं आणि मी असणारा कुंभाला मारलं म्हणजे ते असणारं लहान एक चेलटासारखं किडू होतं म्हणले त्याला रगडलं. आता म्हणले मी असणारा हा तुझ्या पुढे कसं काय प्रताप वर्णन करू असा राजा सुग्रीव प्रभू रामचंद्राची संवाद करू लागला. रावणाच्या 10 शिरासी मुरडोणी आणि न पायापासी तेची मी करीन सेवेसी पुरुषार्थासी सुग्रीव. प्रभू रामचंद्र सुग्रीव बोलू लागला की म्हणले मी या ठिकाणी काही मोठा असणारा पराक्रम गाजवलेला नाही. मी ज्यावेळेस असणारा लंकेच्या राजा रावणाची 10 सुरा आणि खोडून मुंडके आणून तुमच्या पायापाशी टाकेन हे जर कार्य मी केलं तर मला आता असणारं तुमचं कार्य केलेलाचा अभिमान आहे. बाकी म्हणले अष्टी केली किती मारीन असा राजा सुग्रीव बोलू लागलाय. ऐसे सुग्रीवाचे वचन उल्हासे माने रघुनंदन एका जनार्दना शरण कुंभ निर्दळन रणी झाले. आता या ठिकाणी असणार कुंभाचं निर्दळन झालेलं आहे. प्रभू रामचंद्राचा आणि त्यांचा संवाद झालेला आहे. आज संपत आलेला आहे असं म्हणतात. चला
कुंभाचारणी केला घात शोभला निकुंभ विख्यात त्यासी मारिल हनुमंत कथा वृत्तांत अवधारा. या ठिकाणी आता कुंभाचा नयनाट झालेला आहे. हा वृत्तांत निकुंभ नावाचा त्याचा एक छोटा भाऊ आहे आणि ह्याला वाढता जाईल. तो उद्या येवदामध्ये आता पुढल्या आद्यामध्ये येवदाला येईल आणि म्हणले त्याला असणारा हनुमंत त्या असणाऱ्या निकुंभाचा संहार करील अशी पुढील आद्यामध्ये कथा सुंदर अशा प्रकारची कथा आहे. स्वस्ती स्त्री भावार्थ रामायण युद्धकांडे काय कुंभवयो वधो नाम चतुर्स्त्रीशस्त्याये पुंडलिका हरित श्री ज्ञानदेव तुकाराम.